आतापर्यंत तुम्ही काचेचा महाल बघितला असेल, पत्त्यांचा महाल बघितला असेल, इतकंच काय तर वेगवेगळ्या वस्तू वापरून बनवण्यात आलेला संगमरवरी महाल देखील बनवला असेल, बघितला असेल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटनांचा महाल। मी सध्या ज्या महालात आहे तो महाल बटनांनी बनवलेला आहे। अतिशय सुबक, सुंदर, आखीव रेखीव अशा प्रकारचा हा महाल आपल्याला बघायला मिळतोय आणि तो अनुभवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला ठाण्यात यावं लागेल। ठाण्यात वॉकरवाडी आहे आणि या वॉकरवाडीमध्ये शिवगर्जना मित्रमंडळ आहे। या मित्रमंडळाने यावर्षीचा त्यांचा गणपतीचा देखावा हा बटनांनी तयार केलेला राजमहाल म्हणून तयार केलेला आहे। दरवर्षीच काही ना काही वेगळी संकल्पना घेऊन, काही ना काही वेगळ्या वस्तूंच्या आधारे असं विविध कल्पनात्मक संकल्पना घेऊन हे मंडळ एक देखावा तयार करत असतं आणि त्या देखाव्याला बघण्यासाठी इथे हजारोंची लाईन लागते, कारण की एक वेगळा असा देखावा या मंडळाचा दरवर्षी असतो। याही वर्षी या मंडळाने कोणतीही कसर कमी ठेवली नाही आहे, तर बटनांच्या साहाय्याने एक महाल बनवलेला आहे आणि त्या महालामध्ये या मंडळाचा गणपती बाप्पा हा विराजमान झालेला आहे। आपल्याबरोबर या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि ज्यांनी हा महाल बनवण्यासाठी खरी मेहनत घेतलेली आहे दिवस रात्र, हे सगळे मंडळातले सदस्य आणि कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, तुमचं नाव काय? माझं नाव प्रसाद मोरे, मी सेक्रेटरी आहे या मंडळाचा। बटनांचा महाल बनवण्याची संकल्पना मुळात कशी तुम्हाला सुचली आणि कसा हा महाल बनवण्यात आला, काय सांगाल? सर्वप्रथम शिवगर्जना मित्रमंडळातर्फे मी आपलं स्वागत करतो। मंडळाचे 39वे वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत असतो। आमच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात ही एक 5-6 महिन्या अगोदरच एक कल्पना सुचत असते, मग त्याचं इम्प्लिमेंटेशन, ड्रॉइंग काढणं, हे करणं तेच करत असतात। मग ते येतं तर यावर्षी त्यांचं असं डोक्यात आलं की आपण बटनांपासून, कुठेच झालेलं नाही डेकोरेशन, तर आपण बटनांपासून करू। मग त्याच्यामागे आम्ही त्याचा थोडा हिस्ट्री, थोडा अभ्यास केला की काय बटनांचं नक्की काय, कारण नुसतं लोक नुसतं बटन बघून लोकांना त्याच्यात काही कळणार नाही, तर काहीतरी त्याच्यामागे आपल्याला असं बॅकिंग काहीतरी पाहिजे। तर आम्ही तर रिसर्च, तर असं बटन म्हणजे एक छोटी, लोकांच्या नजरेत बटन म्हणजे एक छोटीशीच वस्तू असते, वापरली फेकून दिली, पण तसं नाही। बटन छोटी वस्तू असली तरी ती त्याचं कार्य फार मोठं आहे, कारण का बटन एक फास्टनर आहे। फास्टनर म्हणजे की 2 फॅब्रिक्सना जोडण्याचं काम करतो आणि बटनचे वेगवेगळे प्रकार आहेत, प्लास्टिक आहे, सिस्टम आहे, धातू आहे, लाकडाचे आहेत, अशा अनेक प्रकारचे आहेत। आणि आपल्या सिंधू संस्कृती या बटनाचा उल्लेख सापडतो। इसवी सन 2800 ते 2600 पूर्वी स्कॉटलंड येथे त्याचा उल्लेख सापडतो आणि पुरातन विभागात सुद्धा बटनाला फार महत्त्व होतं आणि ते एक कला म्हणून त्याचा उपयोग केला जात होता। आणि आता बटन हे असं मार्केटिंग, त्याच्यातून मार्केटिंग पण असं आहे की आज 60% बटनाचा वापर म्हणण्यापेक्षा त्याचं जे मार्केटिंग आहे ते चायनामधनं होतं। तर तेच जर माध्यम आपण झालं की आपल्या इकडेच्या लोकांनी पण त्या स्मॉल साईजमधनं मोठ्या इंडस्ट्रीमध्ये बटनाला फार मोठी अख्ख्या जगात मोठी मागणी आहे। तर जसं हे बटनाचं कार्य कसं आहे की 2 फॅब्रिकना जोडण्याचं काम करतं, तसंच कलाकारांना घडवण्याचं, जोडण्याचं काम ही सुंदर कलाकृती आणि गणेशोत्सवचं हे जे बेस आहे ते घडवण्याचं काम करतो। हा पूर्ण महाल बनवायला किती तुम्हाला बटन लागला? की आम्ही बघतोय वेगवेगळ्या प्रकारचे बटन्स इकडे यूज केलेले आहेत, तुम्ही वापरलेले आहेत, तर किती एकूण बटन लागले तुम्हाला आणि किती दिवस लागले हा महाल बनवायला? आणि मग नंतर ज्यावेळी गणपतीचं विसर्जन होईल त्याच्यानंतर या बटनांचं काय करणार आहात? साधारण आम्हाला 201 किलोची बटणं लागलेली आहेत आणि हे जे सजावट करण्यासाठी 25 ते 27 दिवसाचा कालावधी लागला, कारण का कार्यकर्ते कामावरनं जाऊन संध्याकाळी येऊन ती कामं करतात, त्यामुळे तेवढा वेळ लागलेला आहे। आणि यानंतर विसर्जन झाल्यानंतर आमचा तो नेहमीचा उद्देश आहे की त्याचं काहीतरी रिव्ह्यूज झालं पाहिजे। मग जे आमच्या इथं महिला आहेत, अजून कोण जेंट्स आहेत जे टेलरिंगचं काम करतात, त्यांना आम्ही विनामूल्य देणार आहोत। म्हणजे एक आपण सार्वजनिक गणेशोत्सवाचं काहीतरी कार्य झालं, त्याचा उद्देश सफल होईल असं आम्हाला वाटतं। मंडळाचे यावर्षीचे कार्यक्रम अजून कोणते म्हणजे सामाजिक कार्यक्रम कोणते ठेवलेले? सामाजिक कार्यक्रम म्हणजे आम्ही मेडिकल कॅम्प करणार आहे, रक्तदान शिबिराचं आयोजन आहे, असे दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी कामं वर्षभर करत असतो। तर आपण पाहत आहे पत्त्यांचा आणि काचेचा महाल बघितल्याच्या नंतर यावर्षी आपण बटनांच्या महालामध्ये आहोत आणि गणपती बाप्पा त्याच महालात विराजमान झालेला आहे। याचं दुसरं एक त्यांचं खूप चांगलं उद्दिष्ट ते म्हणजे ज्यावेळी
गणपती बाप्पाचं विसर्जन होईल त्यावेळी ही वेगवेगळ्या प्रकारची जी बटणं आहेत ती सगळी बटणं ही कुठेही फेकून देणार नाही आहेत, कुठेही टाकून देणार नाहीत, तर याचा उपयोग पुन्हा होईल याची शाश्वती त्यांनी ठेवलेली आहे. आणि ही जी बटणं आहेत ती बटणं पुन्हा एकदा वापरण्यात यावी यासाठी वापरात यावी यासाठी ते आसपास असलेल्या टेलर्सला किंवा ज्यांना गरज आहे ज्यांना हवी आहेत त्या सर्वांना विनामूल्य ही बटणं ते लोक देणार आहेत. त्यामुळे शिवगर्जना मित्रमंडळाची अतिशय स्तुत्य अशी ही संकल्पना आणि त्यातून समाज उपयोगी देखील असा त्यांचा हा एकूण जो निर्धार आहे तो दरवर्षी असतो. याही वर्षी खूप सुंदर संकल्पना घेऊन एक सुंदर बटनांचा महाल त्यांनी तयार केलेला आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.